काढूया वचन. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय. काढलं? सातवंच वचन. 7वा अध्याय 7वं वचन. प्रार्थना करावयास प्रोत्साहन. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. बस बघा, देव बाप्पाचा शब्द पण आज या साक्षीला अनुषंगूनच देव बाप्पांनी दिलाय. प्रियांनो, कधीही मी संदेशाची तयारी करत नाही. माझ्या डिक्शनरीमध्ये शक्यतो संदेश तयार करण्याचं कोणतंच प्रावधान मी ठेवलेलं नाही. कारण आम्हाला शिष्यांच्या शिक्षणावरून, शिष्यांच्या वर्तनावरून आम्ही समजदार होणं गरजेचं आहे. शिष्य कोणती तयारी करत नव्हते. शिष्य फक्त जाण्या अगोदर प्रार्थना करायचे. त्यांना माहीत असायचं आम्ही निरक्षर, अनपढ आहे, आम्हाला काहीच करता येत नाही. पण ते प्रार्थना अशी विश्वासाची करायचे की पवित्र आत्मा तीच प्रार्थना ऐकून शिष्यांच्या द्वारा पवित्र आत्मेतून लोकांशी बोलायचा. शिष्य साधारण व्यक्तींशी बोलत नव्हते. प्रियांनो, पेत्र हजारोंच्या भिडीमध्ये उभा राहून देवाचं वचन सांगायचा. 3000 पहिल्या संदेशाने आले, नंतर 5000 आले, नंतर 4000 आले, नंतर न जाणे किती प्रियजन देवाच्या राज्यात पेत्राच्या माध्यमातून आले, असं प्रेषितांच्या कृत्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रियांनो, शिष्यांनी जर जगाची उलटापालट केली तर आम्ही कमीत कमी आमच्या एरियाची उलटापालट करणारे असलं पाहिजे. आज जो कोणी ज्या एरियात राहतो त्याने निर्धार केला पाहिजे की स्वर्गीय बापा, शिष्यांना तर तू जगाची उलटापालट करण्याची संधी दिली, मला माझ्या एरियाची उलटापालट करण्याची संधी दे. आणि देव बाप्पाचं वचन पण आलेलं आहे. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8वे वचनात सांगितलंय, प्रथम तुम्ही तुमच्या एरियामध्ये जिथं तुम्ही राहता त्याला यरूशलेम हे नाव देव बाप्पांनी दिलेलं आहे. बघूया आपण ते 8वं वचन. 1 अध्याय 8वं वचन. प्रेषितांची कृत्ये इकडं, दुसरे शिष्य इकडे हा इकडं 8वं वचन. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. बघितलं, यरूशलेम पासून देव बाप्पाने आपल्या सामर्थ्याला प्रगट करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. परंतु प्रियांनो, वास्तविक जीवनामध्ये आम्ही जगत असताना आम्ही आमच्या यरूशलेमकडे लक्ष देत नाही. आम्ही यरूशलेमच्या पलीकड शोमरोनातच जास्त जाण्याची अपेक्षा करतो आणि शोमरोनातून मग आणखी पुढच्या ठिकाणाला जाण्याची आम्ही इच्छा बाळगतो. परंतु देवाचा शब्द आमच्यासाठी आहे की प्रथम आम्ही आमच्या यरूशलेममध्ये वचनाची घोषणा केली पाहिजे. आता जो व्यक्ती ज्या भागात राहतो तो त्याचा यरूशलेम आहे. आता त्याने ठरवायचं की या यरूशलेमसाठी मला काय करता येईल, मी या यरूशलेमला वाचवण्यासाठी काय करू शकतो. परंतु आज सेवक संदेश सांगून जातात, विश्वासणारे ऐकतात, म्हणतात सेवकांना हे काम दिलंय. परंतु बायबलचा आत्मा कुठंच असं सांगत नाही की फक्त सुवार्ता सेवकांनी सांगावी, असं कुठेही लिहिलेलं नाही. बघा, एक वचन बघू आपण. मार्कृत शुभवर्तमान 16वा अध्याय 15वं वचन. बघा तिथं काय म्हटलंय. मार्कृत शुभवर्तमान 16वा अध्याय
15वं वचन. पटपट शास्त्र भाग काढा. 16 आणि 15. हा. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. बघा, देवाने संपूर्ण जगामध्ये जाऊन सुवार्तेची घोषणा करण्याचं आम्हाला आव्हान दिलंय, पण आम्ही निदान आमच्या एरियात आव्हान हे पूर्ण करू शकतो, परंतु आज सुवार्ता काय सांगायची हा एक मोठा प्रश्न विश्वासणाऱ्यांसमोर उभा आहे. काही जणांना वाटतं मत्ते 28:19 वचनाची सुवार्ता सांगण्याची आम्हाला देवाने परवानगी दिली. प्रियांनो, जर त्याच वचनाची सुवार्ता सांगण्याची परवानगी असती तर मग पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राला उठून उभं राहून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचनाच्या प्रमाणावर सुवार्ता सांगायची काय आवश्यकता होती का? आज विश्वासणाऱ्यांचा फार गोंधळ उठलेला आहे. या 2 बाप्तिस्म्याच्या वचनाचा अर्थ एकच आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने देखील प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचनालाच मान्यता दिलेली आहे, परंतु ती मान्यता त्याने गुजामध्ये ठेवली. आणि ते गुज कुठं येशू ख्रिस्ताने प्रगट केलं? योहान 14व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने या गुजाला त्या समयातल्या प्रियजनांसमोर प्रगट केलं आणि त्यांना सांगितलं सुद्धा. काय सांगितलं होतं येशू ख्रिस्तानी? जरा आपण वचनातून बघूया. 14वा अध्याय योहान 16वं वचन. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. बघा, हे त्या समयाच्या प्रियजनांना येशू ख्रिस्तानी सांगितलं होतं कैवारी येईल आणि तो माझ्याविषयी म्हणजे कोणाविषयी सांगन? येशू ख्रिस्ताविषयी सांगन की हाच तारणारा आहे आणि याच्याच माध्यमातून पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करणार आहे. परंतु आज काही जण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन मानणाऱ्यांना एक फेवरेट शब्दाने त्यांनी त्या विश्वासणाऱ्याला नाव देऊन मोकळे झालेत. ओनली जीसस हा शब्द बोलून ते मोकळे झालेले आहेत, परंतु विचार करत नाही की आम्ही कशावर विश्वास ठेवलाय. हे जर ओनली जीसस आहेत तर आम्ही कोण आहेत? मग आमचा विश्वास कोणावर आहे? आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय की नाही याचा ते विचारच करत नाही. विचार जर केला ना प्रियांनो गंभीरतेने, तर आज जे काही त्या वचनाच्या अनुषंगाने थट्टेने म्हटलं जातंय का आणखी कशाने ते ओनली जीसस म्हणलं जातंय मला ते काही माहिती नाही, परंतु हा शब्द देवाला आनंदाचं जर असेल तर देव बाप आशीर्वाद देईल. पण जर या वचनाला ऐकल्यावर थट्टेने किंवा मजाकीने किंवा आणखी कशा प्रकारे जर कोणी ओनली जीसस हा शब्द उच्चारित असतील तर प्रियांनो, जो सेवक हे सांगायला येतो ते त्या सेवकाला तुम्ही बोलत नाही, तुम्ही त्या तारणाऱ्याला बोलता जो तारणारा तुम्हाला आपल्या राज्यात घेण्याचं ठरवतोय. म्हणून बोलताना आम्ही विचारपूर्वक बोललं पाहिजे की आम्ही वचनाचं ऐकून कुणाला हे प्रत्युत्तर करतो किंवा बोलत आहोत. सेवकाला कोणताही शब्द लागत नाही प्रियांनो. सेवक आपलं कार्य करण्यासाठी येत नाही, सेवक देवाचं कार्य तुमच्या जीवनात पूर्ण व्हावं यासाठी देव बाप पाठवित असतो. आणि माझे जाण्याचे ठिकाण तेच आहेत ज्या ठिकाणी देव बाप्पाने मला जाण्याची अनुमती दिलेली आहे. जिथं माझा देव बाप जात नाही
त्या ठिकाणी मी पाऊल देखील टाकत नाही. परंतु ज्या ठिकाणी माझ्या देव बाप्पाचा अपमान, माझ्या देव बाप्पाची हेळसाळ ज्या पण ठिकाणी होत असलेली देव बाप्पाच्या आत्म्याला दिसते, त्याही ठिकाणी आता देव बाप्पाचा आत्मा माझ्याद्वारे जायला तयार होत नाही. आणि काही माझे प्रार्थनेची ठिकाणं आता स्वतः देवबाप बंद करायला लागलाय. प्रियांनो, मी नेहमी सांगतो, मनुष्याने मनुष्याचं दोषी असावं हे देवाला मान्य आहे, पण मनुष्याने देवाचं दोषी व्हावं हे देवाला मान्य नाही. आणि आज काही विश्वासणारे देवाचे दोषी होत चालले. प्रियांनो, देव बाप्पाने एक डिसिजन घेतला ना, देवबाप आपला डिसिजन कधी बदलत नाही. हा तो डिसिजन कधी बदली करतो देवबाप, जर एखाद्या व्यक्तीने पश्चातापरूपी अंतःकरणाने किंवा विश्वासाने प्रार्थना जर केली की मला या वचनाची सुवार्ता ऐकायची प्रभू, त्यावेळेस प्रभू कदाचित ऐकतो त्या विश्वासणाऱ्याचं. पण त्याने जर अशा प्रकारची प्रार्थना केली नाही, देव बाप्पाने तिथं जाणं बंद केल्यानंतर मग त्या व्यक्तीसाठी कोणताही मार्ग पर्यायी राहत नाही. म्हणून प्रियांनो, या दासाचं तुमच्या घरामध्ये येणं देव बाप्पाने बंद करू नये, यासाठी मी नेहमी प्रार्थना करून निघाल्यानंतर सांगतो, माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. का म्हणतो? कारण देव बाप्पाने तुमच्या बरोबर संगती ठेवावी ही माझी हृदयापासूनची प्रार्थना आहे. कारण तारण कुणी केलंय तुमचं? मी केलंय का? माझ्याजवळ आहे का तारण करण्याचा अधिकार? तारण येशू ख्रिस्तानी केलंय, आणि ज्याने तुमचं तारण केलंय तो सदैव तुमच्या संपर्कात राहावा, यासाठी मी तुम्हाला मध्यस्थी करत असतो की माझ्यासाठी प्रार्थना करा. कारण आम्ही एकमेकाच्या संगतीच्या द्वारे, संपर्काच्या द्वारे आम्ही देवाच्या संपर्कामध्ये स्वतःला नेहमी ठेवू शकतो. या अनुषंगाने देवबाप बोललेला आहे. प्रियांनो, मला या वचनाचं प्रेषित 2:38 वचनाचं एक मोठं गुज आज 2 दिवसापूर्वी प्रभूने झोपेतून उठल्याबरोबर दाखवलंय. पण ते मला आता बोलता येईनाय, मला ते आता सांगता येईनाय. ज्या दिवशी देवबाप मला ते दाखवून देईल, इतकं डिटेल मला देव बाप्पाने दाखवलं. ते 2 बाप्तिस्मेचे वचन का ठेवले, त्या 2 वचनाचा काय अर्थ आहे? वचन 2 आहे, अर्थ एकच आहे. आणि कशा प्रकारचा तो अर्थ आहे डिटेलमध्ये. काही गोष्टी तर मला माहीत आहेत, असं नाही की मला या वचनाचं काहीच माहिती नाही, मी नुसतं हे वचन घेऊन लोकांना सांगतोय. पवित्र आत्म्याने वेळोवेळी माझ्या मुखातून या वचनाच्या माध्यमातून आपले विचार विश्वासणाऱ्यांना प्रगट केलेत. परंतु देव बाप्पाजवळ लिमिटेड आपल्या वचनाचा खजिना नाहीये. प्रियांनो, इतका अमाप खजिना देव बाप्पाजवळ आहे की तो घेता घेता आमचं आयुष्य सरून जाईल, पण देवाचा खजिना सरणार नाही. इतका खजिना देव बाप्पा जवळ आहे. परंतु देव बाप त्यांनाच तो खजिना प्रगट करतो ज्यांना देव बाप्पाला प्रगट करण्याची इच्छा आहे. तो मनाचा राजा आहे, मनाचा मालक आहे. त्याला ज्याला वाटेल त्याला तो प्रगट करील. त्याला सक्ती करता येणार नाही की मलाच दाखव, माझ्याशीच बोल आणि माझ्याद्वारे हे कार्य कर. ही सक्ती देव बाप्पाला चालत नाही. पवित्र आत्म्याची इच्छा असेल तर येणाऱ्या काही संदेशामध्ये तुम्ही नवीन गोष्टी याविषयी ऐकाल. पवित्र आत्म्याला जेवढं बोलणं योग्य वाटतं तेवढंच पवित्र आत्मा बोलू शकतो. पवित्र आत्म्याने बोलणं बंद केलं ना, मनुष्याला आपल्या बुद्धीने काही सांगता येत नाही आणि तो सांगूही शकत नाही. कारण देवाचा शब्द आहे की संदेश हा मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही, तर संदेश पवित्र आत्मेतून येतो. पवित्र आत्म्याला जेवढं आवश्यक वाटतं तेवढं पवित्र आत्मा बोलल्याशिवाय राहत नाही.
परंतु देव बाप्पाने जे मला दाखवलंय ना प्रियांनो, खरंच फार सुंदर दाखवलंय. आता ते व्यवस्थित सविस्तररित्या सांगण्यासाठी माझ्या बुद्धीला देवबाप चालना देईनाय आणि पवित्र आत्मा मला सहाय्य करीना म्हणून मला ते सांगता येत नाही. परंतु मी 2 दिवसापूर्वी अगदी खरं सांगतो, पवित्र शास्त्र हातात असल्यावर खोटं बोलता येत नाही कोणाला. मला देवबाप्पांनी ते दाखवलं आणि जेव्हा ते देवबाप मला दाखवित होता ना, तेव्हा इतक्या मनात आनंदाच्या उकळ्या माझ्या उठत होत्या. माझं मन म्हणत होतं, अरे मी कधी विश्वासणाऱ्यांना जाऊन हे सांगन. परंतु आज माझी इच्छा आहे, परंतु पवित्र आत्म्याची इच्छा नाही. कारण पवित्र आत्मा आपल्या इच्छेने आपल्या गोष्टी आपल्या सेवकाच्या मुखातून प्रकट करतो. पवित्र आत्मेला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा मला जे देवबाप्पांनी दाखवलंय ते कोणत्या तरी संदेशामध्ये तुम्हाला ऐकायला जरूर मिळेल. आज फक्त आमच्या ताईंची साक्ष ही फार महत्वाची साक्ष ताईंनी दिली आणि ती साक्ष आमच्या बहिणींकरिता आशीर्वादित व्हावी हीच कदाचित पवित्र आत्म्याची सर्वांसाठी इच्छा असेल. म्हणून पवित्र आत्मा ते प्रेषित 2:38 वाचनाचं जे मला दाखवलं ते देव बाप्पाचा आत्मा प्रकट करत नाही. परंतु जे आज देव बाप्पाने आमच्या बहिणीच्या द्वारे तुम्हाला गुड न्यूज दिली की कितीही वर्षाचं व्यसन असू द्या, देवबाप ते व्यसन तुमच्यापासून दूर करायला समर्थ आहे. ही गोष्ट आज देवबाप्पाने कदम सिस्टरांच्या मुखातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणून देवबाप्पाच्या या निरोपाचा आपण सर्वांनी स्वागत करा. आणि जर तुमच्यामध्ये पण असे जर व्यसन असतील तर त्या व्यसनांसाठी तुम्ही पण प्रार्थना करा आणि तुमचे पण व्यसन प्रभूच्या समक्षतेमध्ये तुम्ही सोडून देण्याची प्रभूला तयारी दाखवा. कदाचित देवबाप तुम्हाला पण कदम सिस्टरांसारखा आशीर्वाद ताबडतोब देईल. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.